ओके, सो मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे मॅथ्स 1 मधला आहे. याच्यावर बोर्डाला जवळपास 7 ते 10 मार्काचं विचारतात. ठीक आहे, विथ ऑप्शन माझ्या मते 10 आहे आणि विदाउट ऑप्शन 7 आहे. मला एकदा बघावं लागेल, पण इम्पॉर्टंट चॅप्टर आणि अतिशय सोपा चॅप्टर आहे. म्हणजे ज्यांना डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन किंवा ट्रिग्नॉमेट्री अवघड जातं, खास करून ट्रिग्नॉमेट्री, कारण हा मॅथ्स 1 मधला चॅप्टर आहे. ट्रिग्नॉमेट्री ज्यांना अवघड जातं किंवा फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर अजून आहे मॅथ्स 1 मध्ये व्हेक्टरचा काही पार्ट आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा काही पार्ट आहे, तो ज्यांना अवघड जातो त्यांच्यासाठी हा अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. हा अतिशय सोपा चॅप्टर आहे. तुम्हाला बेसिक सेंटेन्स फॉर्मेशन आलं की या चॅप्टरमध्ये काहीच अवघड नाही आहे. तुम्हाला बेसिक काही टेबल्स आहेत त्याच्यामध्ये, ते जमले, ते पण लक्षात कसे ठेवायचे ते तुम्हाला सांगतो. ते जमलं तर काहीच अवघड नाही आहे, खूप सोपा चॅप्टर आहे. आणि मी हे रेकॉर्ड करतोय, तुमच्या सगळ्यांचे ऍडमिशन झालेत 12वीला की हा मी युट्यूबवर अपलोड करेन, तुम्ही बघू शकाल हे. ओके, सो आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदी मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये सगळ्यात सुरुवातीचं आहे ते म्हणजे सेंटेन्स आणि स्टेटमेंट. ओके, आपण सेंटेन्स आणि स्टेटमेंट, आपण रेग्युलर भाषेमध्ये सेंटेन्सला आणि स्टेटमेंटला एकच प्रकार कन्सिडर करतो. स्टेटमेंट म्हणजे पण तेच आणि सेंटेन्स म्हणजे पण तेच. पण मॅथ्स मध्ये किंवा मॅथमॅटिकल लॉजिक ज्यावेळी आपण शिकवत असतो त्यावेळी स्टेटमेंटचा अर्थ वेगळा आहे आणि सेंटेन्सचा अर्थ वेगळा आहे बाळांनो. ठीक आहे, सेंटेन्सचा अर्थ वेगळा आहे आणि स्टेटमेंटचा अर्थ वेगळा आहे. आता काय आहे तो अर्थ ते समजून घेऊया. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हो सर. ओके, एकच मिनिट, तरी मी रेंज मध्ये ठेवतो माझं मोडेम जे आहे. एकच मिनिट आलं. ओके, तर सेंटेन्स किंवा स्टेटमेंट हा जो प्रकार आहे काय बघूया. सेंटेन्स म्हणजे आपलं रेग्युलर जे आपण एखादं वाक्य म्हटलं, समजा माय नेम इज मंत्री सर, ह्याला म्हणायचं सेंटेन्स. ओके, किंवा 3 इज इव्हन नंबर, किंवा 3 इज ऑड नंबर. हे रेग्युलर सेंटेन्सेस आहेत. ओके, आता ह्या सेंटेन्स मधला स्टेटमेंट काय असणार, तर हे जे दोघं तुम्हाला दिसत आहेत ह्याला म्हणायचं स्टेटमेंट. आणि हे जे तुम्हाला वर दिसतंय माय नेम इज मंत्री सर, ह्याला म्हणायचं जे हे रेग्युलर सेंटेन्स आहे ह्याला स्टेटमेंट म्हणता येत नाही. याचं रिझन काय ते सांगतो. समजा मी म्हणालो माय नेम इज मंत्री सर, तर ते ट्रू आहे का फॉल्स आहे सांगा? ट्रू आहे. पण हे जर धीरज म्हणाला की माय नेम इज मंत्री सर, किंवा अक्षय म्हणाला माय नेम इज मंत्री सर, तर त्याला ट्रू म्हणता येईल का? नाही म्हणता येणार, बरोबर. याचा अर्थ माणूस बदलला की त्या स्टेटमेंटचं किंवा त्याच्या सेंटेन्सचं ट्रू आहे का फॉल्स हे बदलतं. पण हे जर 3 इज इव्हन नंबर, ट्रू आहे का फॉल्स आहे सांगा मला? ट्रू आहे का फॉल्स आहे? 3 इज इव्हन नंबर, इव्हन म्हणजे समसंख्या. ट्रू आहे का फॉल्स आहे? अरे 3 इव्हन नंबर असते का ऑड नंबर असते माहिती नाही? बोला लवकर. अरे 3 इव्हन ऑड फॉल्स आहे, बरोबर. ठीक आहे, मग आता 3 इज इव्हन नंबर मी म्हणू दे, अमृताने म्हणू दे, धीरजनी म्हणू दे, अक्षयने म्हणू दे, मोहिते मॅडमने म्हणू दे, किंवा जगातल्या कुठल्याही माणसानं म्हणू दे, फॉल्स स्टेटमेंट येणार आहे. ते कधी बदलणार आहे का? नाही बदलणार. याचा अर्थ ज्या स्टेटमेंटची ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यू ही विथ रिस्पेक्ट टू पर्सन किंवा विथ रिस्पेक्ट टू सिच्युएशन बदलत नाही त्याला स्टेटमेंट म्हणायचं. म्हणून हे जे खालचे तुम्हाला 2 दिसत आहेत यांना आपण म्हणणार आहे स्टेटमेंट. पण हे वरचं जे आहे ते स्टेटमेंट नाही. समजतंय? आता
मी इथे काही एक्झाम्पल देतो, ते स्टेटमेंट आहेत की नाही तुम्ही सांगायचं. मी स्टेप बाय स्टेप प्रत्येकाला विचारणार. आता किती जण आहेत? आता इथे 4 जण आहेत प्रेझेंट. ठीक आहे, मी स्टेप बाय स्टेप प्रत्येकाला विचारतो. ओके, इथं मी लिहितो अक्षय इज टॉल. इथं लिहितो अमृता इज क्लेवर. त्याच्यानंतर लिहितो 5 + 3 = 9. त्याच्यानंतर लिहितो 3 - 8 = -5. ओके, आता प्रत्येकाने मला सांगायचं, 4 जण आहात इथे, मला सांगा हे स्टेटमेंट आहे का? अक्षय इज टॉल हे स्टेटमेंट आहे का? आहे का स्टेटमेंट? बोला अक्षय, तूच सांग, हे स्टेटमेंट आहे का? हा सर. नाही, हे स्टेटमेंट नाही. अक्षय इज टॉल हे प्रत्येक अक्षयनुसार बदलणार, बरोबर की नाही? किंवा तुझ्यापेक्षा जर उंचीनी कमी मुलं असतील तर तू टॉल आहेस, पण तुझ्यापेक्षा उंचीनी जास्त मुलं असतील तर तू टॉल असणार का तिथे? नाही. नाही. याचा अर्थ विथ रिस्पेक्ट टू सिच्युएशन, विथ रिस्पेक्ट टू पर्सन याची व्हॅल्यू चेंज झाली ना. हा. त्यामुळे हे स्टेटमेंट नाही. ओके, आता दुसऱ्याचं बघूया. अमृता, दुसऱ्याचा आन्सर तू सांग, हे स्टेटमेंट आहे का? नाही सर. नाही आहे स्टेटमेंट. शाबास. पुढचं धीरज, तू सांग 5 + 3 = 9 हे स्टेटमेंट आहे का? हो. बरोबर, हे स्टेटमेंट आहे. आन्सर याचा चुकलेला आहे, हे फॉल्स आहे, पण हे स्टेटमेंट आहे. ओके, एक लक्षात ठेवा, ते चुकीचं आहे म्हणजे त्याला स्टेटमेंट म्हणायचं नाही असं नाहीये. 5 + 3 = 8 असतं, 9 नसतं बाळांनो, बरोबर? ते फॉल्स आहे, पण त्याला स्टेटमेंट म्हणायचं, ते फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, चला लास्टचं कोण? अंजली, मला सांग, हे आहे का? सांग स्टेटमेंट. हो सर. करेक्ट. सो स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळलं काय असतं. आता या स्टेटमेंटला नोटे, हा अजून एक स्टेटमेंट मध्ये अजून एक प्रकार असतो, तो म्हणजे मी असं जर म्हटलं इथं असं म्हटलं सन इज स्टार. सन इज स्टार हे स्टेटमेंट आहे? नाही. हे स्टेटमेंट आहे, कारण तुम्ही कुठेही जा, सन हा स्टारच आहे ना बाळांनो. सन काय प्लॅनेट आहे का? अरे सन काय प्लॅनेट आहे? स्टारच आहे ना सन. सूर्य हा ताराच आहे बाळा, माहिती नाही? सूर्य हा एक प्रकारचा तारा आहे, माहिती नाही का? हो मॅम. हो सर. मी सन इज प्लॅनेट असं म्हटलं तर हे स्टेटमेंट आहे का? आहे का हे स्टेटमेंट? नाही. हे पण स्टेटमेंटच आहे. बघा तुमचं चुकायला लागलं, तुम्हाला अजून समजेना झालंय काय चाललंय. तू झोपेत नाही आहेस ना अक्षय? नाही. का आजारी आहेस? नाही. नाही. हा, सन इज प्लॅनेट हे सुद्धा स्टेटमेंट आहे. हे फॉल्स आहे, हे फॉल्स आहे, पण स्टेटमेंट आहे ना. सन इज प्लॅनेट तुम्ही जगातल्या कुठल्याही माणसाला जाऊन विचारलं तो फॉल्स स्टेटमेंटच म्हणणार ना. ज्याला नॉलेज नाहीये त्याचं सोडून द्या, पण सन इज प्लॅनेट कुठल्याही सिच्युएशनला जावा, फॉल्स फॉल्सच राहणार ना. ते स्टेटमेंट कधी ट्रू होणार आहे का? नाही होणार. सन इज स्टार हे स्टेटमेंट कुठेही जावा, तुम्हाला नेहमी जे स्टेटमेंट कसं दिसणार? ट्रू दिसणार. मग ज्याची व्हॅल्यू चेंजच होत नाही, ट्रू असेल तर आयुष्यभर ट्रू, फॉल्स असेल तर आयुष्यभर फॉल्स, सिच्युएशन नुसार, व्यक्तीनुसार ते बदलत नाही, त्याला म्हणायचं स्टेटमेंट. सो सन इज स्टार, सन इज प्लॅनेट हे स्टेटमेंट आहेत. ट्रू असू देत, फॉल्स असू देत, त्याला त्याची व्हॅल्यू असेल, पण ते स्टेटमेंट आहेत. मला सांगा सॅटर्न इज प्लॅनेट हे फॉल्स आहे का ट्रू आहे? सॅटर्न म्हणजे शनी, फॉल्स आहे का ट्रू आहे? ट्रू आहे सर. ट्रू आहे. करेक्ट. म्हणजे आणि हे स्टेटमेंट सुद्धा आहे, बरोबर.
ओके, मी असं म्हटलं हो. सॅटर्न इज स्टार, मी आता हे लिहित नाही, सॅटर्न इज स्टार, हे हे स्टेटमेंट आहे की नाही सांगा मला, सॅटर्न इज स्टार. हो. हा स्टेटमेंट आहे, फॉल्स असू दे पण स्टेटमेंट आहे. ओके, आता मी तुम्हाला अजून काही एक्झाम्पल देतोय, आता चुकायचं नाही, प्रत्येकाने बरोबर आन्सर द्यायची. आपण अंजली पासून सुरुवात करणार आहे, प्रत्येकाने आन्सर बरोबर द्यायचे आहेत. अजून कोणतरी जॉईन झाला बहुतेक, कोण जॉईन झाला, सावो कोण आहे, अरे लगेच लिव्ह झाला तो, कोण लौकिक झाला का जॉईन, सहा ओंकार आले. आलता, ओंकार. ओंकार, कोण ओंकार रे, असेल काय माहित सर, असो, फक्त अच्छा असो. ओके, आता बघूया पहिलं, एक मिनिट मी इथे ना हे लावतो सिक्युरिटीला. एनेबल वेटिंग रूम करतो, म्हणजे कोण आला तर मला कळेल इथे. ओके, आता बघूया, मी आता एक्झाम्पल देतो, आता चुकायचं नाही अजिबात चौकांपैकी कोणी. 3 + 2 = 9. Wow, what a huge hill. What is your name? Crow is black. चला बोला पहिल्यापासून. अंजली तू पहिला सांग मला, 3 + 2 = 9 हे स्टेटमेंट आहे का? हो सर. गुड, व्हेरी गुड. दुसरं, वाव व्हॉट अ ह्यूज हिल, मला अक्षय सांग, आहे का स्टेटमेंट? हो सर. नाही रे, ते कसं काय स्टेटमेंट आहे, जर मला एक्सप्लेन कर बघू, एक मिनिट सांग, हे स्टेटमेंट कसं आहे जरा सांग मला. सांग, काय विचार करून त्याला तू स्टेटमेंट म्हणतोयस? काय विचार करून स्टेटमेंट म्हणतोयस, बोल. अक्षयचं लक्षच नाही आज, बोल पटकन, काय विचार करून त्याला तू स्टेटमेंट म्हणालास? ह्यूज हिल्स. काय ह्यूज हिल, सगळ्या हिल ह्यूजच आहेत का जगातल्या? नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, कुठलंही वाक्य जर प्रश्नार्थी असेल, उद्गारार्थी असेल किंवा आज्ञार्थी असेल, इंग्लिशमध्ये जर इम्पेरेटिव्ह एखादा आहे, एक्सक्लामेटरी आहे किंवा इंट्रॉगेटिव्ह आहे, ओके, प्रश्न विचारला तर त्याला इंट्रॉगेटिव्ह म्हणतात. असं हे असेल, एक्सक्लामेटरी मार्क असेल, एक्सक्लामेटरी मार्क म्हणजे हे जे दिलंय, ओके, असा एक्सक्लामेटरी मार्क असेल तर त्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतात. आणि व्हॉट इज हे इम्पेरेटिव्ह झालं. आणि समजा मी असं लिहिलं, डोंट टॉक, तर ह्याला इम्पेरेटिव्ह म्हणतात. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी. असे जे स्टेटमेंट असतात यांना स्टेटमेंट म्हणता येत नाही. हे मुळात सेंटेन्सच नाही आहेत, ते क्वेश्चन विचारलाय, आज्ञा दिली आहे किंवा आश्चर्य व्यक्त केलंय, अशा ठिकाणी स्टेटमेंट होत नाही. ह्यूज हिल कसं काय सगळीकडे सेम असेल, अक्षय मला जरा सांगतोस? ह्यूज हिल हा शब्द जगभरात सगळीकडे सेमच आहे, कुठला पण हिलला जावा सगळ्याला ह्यूज हिलच म्हणणार तू. हिमालयासमोर आपल्या शेजारी तळजाई टेकडी उभी केलीस तर त्याला ह्यूज म्हणणार तू? हा नाही सर. मग तू स्टेटमेंट कसं म्हणतोयस त्याला? काय अशी विचित्र उत्तर देताय, काय कळे ना बाबा. तुम्हाला काय कळलं नाही ते विचारा मला, मी सांगतो लगेच. काय कळलं नाही तुला याच्यात, मला जरा सांगतोस? सांग पटकन. काही नाही सर. मग असं का करायला लागलाय आज? सगळं एवढे सोपे यायला उत्तर काय वाटेल ते देत सुटलाय. ह्यूज, व्हॉट अ ह्यूज हिल हे स्टेटमेंट, ह्याला ट्रू व्हॅल्यू काय फॉल्स व्हॅल्यू सांग मग मला, सांगतो.
जर हे स्टेटमेंट आहे व्हॅल्यू ट्रू का फॉल्स? मी सांगतोय ज्याची व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स सांगता येते आणि ती सगळ्यांमध्ये सगळेजण सेमच सांगू शकतात, त्याला म्हणायचं स्टेटमेंट. व्हॉट इज युअर नेम हे ट्रू आहे का फॉल्स आहे कसं सांगणार तुम्ही? एखाद्या प्रश्नाचं उत्तर ट्रू और फॉल्स असं असतं का कधी? काय तरी आपलं. चला शेवटचं सांगा. धीरज सांग बघू. क्रो इज ब्लॅक हे ट्रू हे स्टेटमेंट आहे का नाही? क्रो म्हणजे कावळा. धीरज लिव्ह झाला वाटतं. आरती सांग चौथं. आहे सर. हा स्टेटमेंट आहे. लक्षात येतंय का? अक्षय लक्षात येते का तुझ्या? नुसतं हो ना हो सर. म्हणू नकोस. खरंच लक्षात येत असेल तर सांग. काय कळलं नसेल, एखादा प्रश्न तुला विचारायचा असेल, सर ह्या सेंटेन्सला म्हणू का आम्ही स्टेटमेंट, तसं पण विचार मला. आहे का काही डाऊट? नाही नाही. ओके. आता मी 2 स्टेटमेंट इथे लिहून देतो. 3 इज ऑडच घेऊया. ऑड नंबर 5 + 2 = 7. त्याच्यानंतर सन इज स्टार. त्याच्यानंतर अजून एखादं स्टेटमेंट जर द्यायचं झालं, हम्म, 5 - 9 = 4. आता इथे मी 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. आता तुम्हाला मी प्रश्नच विचारत नाही स्टेटमेंट कुठले आणि स्टेटमेंट नाही कुठले, कारण तुम्ही चुकीचे उत्तर देणार बरोबर आणि माझा वेळ वाया घालवणार परत परत. पण यातलं स्टेटमेंट कुठलं नाही असं आहे का बघा एकदा. सगळे स्टेटमेंट आहेत याच्यात. ओके. आता याची ट्रू व्हॅल्यू आणि फॉल्स व्हॅल्यू सांगायची. हा अजून एक सांगायचं राहिलं. स्टेटमेंट जे आहे ते स्मॉल पी, स्मॉल क्यू, स्मॉल आर, स्मॉल एस या लेटरनी डिनोट करतात. म्हणजे इथे पी क्यू आर एस तुम्हाला जे दिसतंय ते लेटरचे दिसत आहेत. पी क्यू आर एस हे स्मॉल म्हणजे आता 3 इज ऑड नंबर हा जो प्रकार आहे तो तुम्ही कसा डिनोट करणार? तर पी पुढे डबल डॉट द्यायचे आणि लिहायचं 3 इज ऑड नंबर. म्हणजे एखादं स्टेटमेंट हे तुम्ही एखाद्या लेटरनी डिनोट करू शकता. त्याच्यासाठी जनरली स्मॉल पी, स्मॉल क्यू, स्मॉल आर, स्मॉल एस हे लेटर यूज करतात. बाकीचे पण स्मॉल ए बी सी डी यूज करू शकतात, पण शक्यतो आपल्या बुकमध्ये पी क्यू आर एस दिले तर तुम्ही पण तसंच यूज करा शक्यतो. आपल्या पण पुस्तकात तसं दिलं त्यामुळे तसंच यूज करा. ओके. आता ह्याच्या ट्रू व्हॅल्यू आणि फॉल्स व्हॅल्यू मला सांगायच्या. त्यातलं कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे, कुठलं स्टेटमेंट फॉल्स आहे? चला अक्षय पासून सुरुवात करूया. 3 इज ऑड नंबर ट्रू आहे का फॉल्स आहे सांग. ट्रू आहे सर. ट्रू आहे बरोबर. 5 + 2 = 7 अमृता. ट्रू आहे सर. ट्रू आहे बरोबर. सन इज स्टार धीरज. धीरज सन इज स्टार ट्रू आहे का फॉल्स आहे? धीरज झोपलास काय? धीरज झोपला वाटतं. हा धीरज माईक ऑन ऑफ करू नको. धीरज हो सर. तू काय गाडीवर बसून फिरायला लागलास वाटतं लेक्चरच्या वेळी. धीरज हो तू गाडीवर आहेस का? हो सर. मग नको थांबू बाळा लेक्चरला. हे असलं काहीतरी करायचं असेल तर नको करत जाऊ.
काय तरी फालतूगिरी, लेक्चर पण एका ठिकाणी बसून ऐकत नाही, गाडीवर बसून लेक्चर ऐकत. सन इज स्टार. हा हे कोण सांगताय मला आता? मग अंजली तूच सांग बाळा. हा ट्रू आहे सर. ट्रू आहे, बरोबर. आणि पुढचं अक्षय सांग लास्ट. फॉल्स. फॉल्स आहे, बरोबर. मग हे जे मी कॅपिटल टी किंवा एफ हे जे दिलंय ना, याला म्हणतात ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे एखादं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी, आणि एखादं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. ह्या दोन व्हॅल्यू सोडून कुठलीही व्हॅल्यू एखाद्या स्टेटमेंटला असू शकत नाही. ओके. एखादं जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टीनी दाखवतात. एखादं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ नी दाखवतात. काय डाऊट याच्यामध्ये कोणाला? नसेल बहुतेक, हे सोपंच आहे. आता हे सगळं झालं. ट्रू कोणाला म्हणायचं, फॉल्स कोणाला म्हणायचं, स्टेटमेंट कोणाला म्हणायचं, सेंटेन्स कोणाला म्हणायचं, हे सगळं झालं आपलं. आता दोन स्टेटमेंट जोडायचे कसे ते बघूया. आपण दोन स्टेटमेंट बऱ्याच प्रकारे जोडतो. मॅथमॅटिक्स मध्ये दोन स्टेटमेंट जोडायला 4 प्रकार आहेत. पहिलं आहे कंजंक्शन, दुसरं आहे, लिहून घ्या हे इथं लिहा, लॉजिकल कनेक्टिव्ह. कंजंक्शन, पुढे लिहा डिसजंक्शन, तिसरं लिहा कंडिशनल, आणि चौथं लिहा बाय कंडिशनल. पटपट लिहून घ्या हे. एक मिनिट हा. एकच मिनिट हा बाळांनो. एकच मिनिट हा. मग बुक जरा काढू दे, म्हणजे तुम्हाला जरा काही गोष्टी लिहून देता येतील मला.
तोपर्यंत ह्याचं सिम्बॉल लिहून घ्या. याचा सिम्बॉल असा आहे, एक ॲरो काढायचा आहे फक्त. बाय कंडिशनलचा सिम्बॉल असा आहे, टू हेडेड ॲरो काढायचा आहे. कंजंक्शन डिसजंक्शनचा एक मिनिट, जरा कन्फ्युजन आहे, मला एकदा क्लिअर बघू देते. ब्लॅक पेन त्या मुलाला दिलाय. एक मिनिट, ते बुक ओपन होईल. हा, लिहा. कंजंक्शन कंजंक्शनला अँडचा सिम्बॉल आहे आणि डिसजंक्शनला ऑरचा सिम्बॉल आहे. याला अँड म्हणतात, ए नाही आहे बरं काही, लक्षात घ्या. हे उलटा व्ही काढलाय, उलटा व्ही. ओके, ह्याला कंजंक्शन म्हणायचं आणि ह्याला डिसजंक्शन म्हणायचं. कंजंक्शन साठी जे वर्ड यूज करतात ते आहेत अँड, बट, दो. हे लिहून घ्या, इथे पुढेच लिहून घ्या. दो, अल्दो असे जे वर्ड आहेत ते कंजंक्शन साठी यूज करतात आणि डिसजंक्शन साठी फक्त आयदर ऑर हेच वर्ड यूज करतात, दुसरे कुठलेच वर्ड यूज करत नाही. डिसजंक्शन साठी आयदर ऑर हेच वर्ड यूज करतात. कंडिशनल साठी इफ देन हे वर्ड यूज करतात आणि बाय कंडिशनल साठी इफ, अँड, ओनली, इफ असे वर्ड यूज करतात. ओके, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, असं डॉट डॉट दाखवा आणि IFF लिहा. या IFF ला सुद्धा इफ अँड ओनली इफ असं म्हटलं जातं. झालं का लिहून? हो झालं? सर. आता वाक्य जोडायची कशी ते सांगतो. ओके, इथे लिहा, क्वेश्चन लिहा डायरेक्ट. आपण एक्झाम्पल लिहूया, क्वेश्चन नको. दुसरं कोण आहे? पेन कुठे आहे माझा? ठीक आहे. वेगळं वेगळं चालेल. ठीक आहे, ठीक आहे. हा, तर क्वेश्चन किंवा आपण एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करूया. एक्झाम्पल लिहा, क्वेश्चन नको. क्वेश्चन आपण उद्याच बघणार आहे. हा, अजून एक, माझ्याकडे ते ओपनच होईल PDF. मी तुम्हाला नंतर व्हॉट्सअप ग्रुपवर एक एक्झरसाइज पाठवतो, तो कम्प्लीट करायचा आहे आजच. ओके, आणि मला सांगायला लावू नका पुन्हा पुन्हा, तो कम्प्लीट व्हायलाच पाहिजे. एक्झाम्पल मध्ये लिहा. पहिलं, समजा मी इथे लिहिलं इफ नाही, वेगळं काय ते लिहिलं. पहिलं स्टेटमेंट घ्या, 2 + 3 = 5 आणि दुसरं स्टेटमेंट घ्या, 4 is even number. आता ह्याला जॉईन करताना पद्धत काय ते सांगतो. ओके, तो पहिला जो स्टेटमेंट आहे 2 + 3 = 5 त्याला P न डिनोट करतात. 2 + 3 = 5.
दुसरं जे स्टेटमेंट आहे क्यू त्याला क्यू ने डिनोट करतात. म्हणजे मी तुम्हाला मागाशी सांगितलं पी क्यू आर एस असे आपण लेटर्स यूज करू शकतो. जनरली पहिलंच स्टेटमेंट आहे त्यामुळे पी क्यू, समजा 4 आले तर पी क्यू आर एस यूज करा. 4 इज इव्हन नंबर. ओके, आता मला ह्यांना अँड नी जोडायचं आहे, तर कसं जोडणार बघा, मी पी लिहायचं, इथं अँड चा सिम्बॉल लिहायचा आणि क्यू लिहायचं. याला म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म. याला म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म. आणि आता ह्याचा मी व्हर्बल फॉर्म लिहिणार आहे. व्हर्बल फॉर्म कसा आहे बघा. व्हर्बल फॉर्म म्हणजे याला आता मी वर्ड्स मध्ये लिहिणार. म्हणजे कसं, 2 + 3 = 5. 2 + 3 = 5 म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते इथे लिहिलंय. ओके, त्याच्यानंतरचा सिम्बॉल कुठला आहे बघा. त्याच्यानंतर हा सिम्बॉल आहे तो इथे येणार. तो सिम्बॉल आहे अँडचा, त्यामुळे इथे येणार अँड. ठीक आहे, त्यानंतर कुठला सिम्बॉल आहे बघा. त्यानंतर सिम्बॉल आहे क्यूचा. त्यामुळे क्यूला जे आपण असाइन केलंय ते इथे येणार. क्यूला काय असाइन केले आपण, 4 इज इव्हन नंबर, त्यामुळे इथे येणार 4 इज इव्हन नंबर. ओके, सो अशा प्रकारे स्टेटमेंटचं फॉर्मेशन होत असतं. काही शंका आहे का बघा याच्यामध्ये? काही शंका आहे का याच्यामध्ये? हे आपण काय केलं आता, कंजंक्शन केलंय. काय केलंय? काय केलंय? कंजक्शन. कंजंक्शन. समजलं काय करायचंय? कंजक्शन. काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही सर. बाकीचे पण बोला. अंजली, आरती. नाही. ओके, आता बघूया डिसजंक्शन. डिसजंक्शन कसं करणार सांगा बघू. पी मध्ये ऑर चा सिम्बॉल क्यू. पी ऑर क्यू याला डिसजंक्शन म्हणतात. ओके, मग कसं करणार आता त्याचं सांगताय? आरती ट्राय करतेस? हो सर. हा सांगा. टू + 3 = 5 और 4 is number. बरोबर. 4 is even number. 4 इज इव्हन नंबर. समजतंय नक्की? हो सर. हो सर. ओके, ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे, हा आणि एक गोष्ट, 1-2 मिनिट. आणि एक गोष्ट, आपण जरा आता सध्या 12वीच्या रिझल्ट, 1 मिनिट स्टॉप